तर काय विषय मित्रांनो, तर आज चाललोय श्रावणी यात्रेनिमित्त पश्चिम महाराष्ट्र केसरी चौदरवाडीकरांचं ओपनचं मैदान बघायला। मैदानावर आलो तेवढ्यात कारुंडेकरांचा चिक्या आणि पंचम हिंद केसरी सर्जाचा सेमी खालनं सुटलाच होता आणि आता झालेल्या अटीतटीच्या सेमी मध्ये चित्रे आणि पाखरेंनी बाजी मारली। चला म्हणलं मैदानावर फिरून कोणकोणती बैल आलेत बघूयात। मैदानावर बैल बघायला जाताना पहिल्यांदा आपल्याला भोळा शंकर दिसला। भोळा शंकर पासून पुढे आल्यावर आपल्याला कारुंडेकरांचा व्हाईट गोल्ड चिक्या दिसला बघा आणि कारुंडेकरांच्या व्हाईट गोल्ड चिक्यापासून पुढे आल्यावर आपल्याला मुळशीकरांचा पिस्तूल दिसला आणि मुळशीकरांचा पिस्तूल आज भोळा शंकरवर पळाला। मुळशीकरांच्या पिस्तूल पासून पुढे आल्यावर आपल्याला चित्र्या दिसला आणि चित्र्यापासून पुढे गेल्यावर आपल्याला 1 BHK चा मानकरी कळंबीकरांचा शंभू दिसला। चला म्हणलं अजून कोणकोणती बैल मैदानावर आहेत बघूयात। आणि कळंबीकरांच्या शंभू पासून पुढे आल्यावर आपल्याला पिंटू शेट मोडक वडकीकरांचं कॉकटेल दिसलं। चला म्हणलं आता फायनलचा पुकार दिला, आता मैदानाकडे जावं। मैदानावर आल्यावर बघितलं चित्रे आणि भोळा शंकर ही पहिली जोडी फायनल साठी खाली पळायला निघालेली। चित्रे आणि भोळा शंकरच्या मागोमाग छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि शेवाळे आबांचा पाखऱ्या खाली फायनलला पळायला निघालेला। फायनलला खाली बैल पळायला जात असताना आपले काही जीवाभावाचे फॅन फॉलोअर्स भेटले बघा। जास्त उशीर थांबल्यावर खाली फायनलच्या गाड्या उभ्या राहिल्या आणि फायनल सुटला एकदाचा आणि काय सुट्टीपासून निकालापर्यंत तुफान असं स्पीड लागलेलं बघा गाड्यांना आणि मागे तर नुसता दुराणाच उडत होता। चला म्हणलं पहिलं स्क्रीनवर जाऊन निकाल बघावा। तर मित्रांनो आता झालेल्या फायनलच्या लढतीमध्ये गोविंदा आणि सिंगमने 1 नंबर केला।